नमस्कार मित्रांनो, मी विक्रांत ढवळे स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये। मित्रांनो, आज भवाननगर या ठिकाणी आहे आणि भवाननगर कारखान्याचं तुम्हाला तर माहिती आज किती दणकून वारंवार आहे। इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत बिलकुल वाजलेला आहे। मित्रांनो, दोन पॅनल आहेत। एक पॅनल आहे श्री जय भवानी माता पॅनल, दुसरा पॅनल आहे श्री छत्रपती बचाव पॅनल। दोन्ही पॅनलचे उमेदवार आहेत, हे कौशल्य आहेत, चांगले उमेदवार आहेत। आता बघूया जो सभासद आहे तो आज काय करतोय। सभासदांना काय पाहिजे नसतं, सभासदांना फक्त पाहिजे नसतं आम्हाला ऊसाची किंमत मिळावी, आम्हाला चांगला भाव मिळावा। आजूबाजूचे जर कारखाने बघितले तर त्यांना चांगला भाव आहे, पण आज भवाननगर कारखाना अडचणीत कोणी आणला? आज हे बघत आहात, सर्व सभासद आहेत, सर्व ग्रामस्थ आहेत। आज भवाननगर मध्ये आज बघूया कशा पद्धतीने आपल्याला उत्तर मिळतात। नमस्कार। आज जो भवाननगरचं जे निवडणूक पंचवार्षिक निवडणूक लागलेली आहे 2025-2030, एक तर निवडणूक खूप लांबणीवरती आहे आणि आज भवाननगर कारखान्यामध्ये तुम्ही काय सांगताल? तुमचं नाव? माझं नाव अशोक काळे। बर सर, आज भवाननगर कारखान्यामध्ये तुम्ही काय सांगताल? भवाननगर कारखाना हा महाराष्ट्रातील बोला। भवाननगर कारखाना तसं म्हणलं तर महाराष्ट्रातील एक नंबर कारखाना, अतिशय जुना कारखाना। आणि ह्या कारखान्याबद्दल बोलायचं झालं तर महाराष्ट्रात अतिशय लौकिकाला पोचलेला कारखाना, परंतु बराचसा असा काळ असा येऊन गेला की त्याच्यात सभासदांना ऊसाला दर, वेळेवर ऊस तोडणी आणि तोडणी नियोजन, लेबर प्रॉब्लेम, ह्या सगळ्या गोष्टीमुळं बरंचसं नुकसानीत आला। आणि ते नुकसान इतकं प्रचंड वाढलं की त्या नुकसानीला पर्याय असा शोधता आला नाही आणि त्यामुळं कारखाना जरा थोडा अडचणीत आलेला आहे। आता जसं तुम्ही नुकसान म्हणताय, पाठीमागचं गाळप कारखान्याचं किती व्हायचं? पाठीमागचं गाळप 10 लाखापर्यंत क्रशिंग व्हायचं दर। आणि आताचं गाळप काय आहे? आता गाळप झालंय 4,80,000च्या आसपास, 5 लाखाच्या आसपास झालेलं आहे। तोटाच आहे म्हणायचं? तोटाच आहे। म्हणजे तोटा तुम्ही जी कारण सांगितली त्या कारणामुळे हा कारखाना आपला तोट्यात आहे। आता जसं की दोन पॅनल आहेत, दोन्ही पॅनल एकदम स्ट्रॉंग आहेत, तुम्हाला काय वाटतं बरं, हा कारखाना बाहेर काढतील? हा कारखाना काढलं तर आदरणीय पृथ्वीराज बापू जाचक यांच्यावरती सभासदांचा प्रचंड असा विश्वास आहे। कारण का त्यांना असणारा जो अनुभव आहे की अगदी गव्हाणीत वजन करून ऊस टाकल्यानंतर ऊसाची साखर होईपर्यंत जे काही एक जनरल नॉलेज असावं लागतं, ते अतिशय बारकाईने अतिशय सुंदर अशा पद्धतीचं ते नेतृत्व आहे। त्याच्यामुळं सभासदांचा, ऊस तोडणी कामगारांचा, कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांना आत्ताच असं जाणवतंय की त्यांना वाटतंय की आता पृथ्वीराज बापू आल्यानंतर महिन्याच्या 7 तारखेला आपला पगार जमा होणार म्हणजे होणार, त्याच्यातनं ते ह्या आर्थिक गरजेतनं बाहेर काढणार म्हणजे काढणार, असं प्रत्येकाला आता आत्मविश्वास वाढत चाललाय। आता जसं की काही ठिकाणी अविनाश दादा घोलप आज त्यांनी 2600 रुपये भाव दिला होता आणि 51% बोनस दिला होता। आज तसं बापूंच्या मार्फत असं काय झालेलं आहे का? बापूच्या मार्फत सुद्धा तशा पद्धतीने झालं होतं। ज्यावेळेस सुरुवातीला 4 अंकी दर दिला, महाराष्ट्रात कुठेही 4 अंकी दर नव्हता, त्यावेळेस त्यांनी 1001 रुपया दर दिलेला होता। त्यावेळेस महाराष्ट्रात सगळीकडे कौतुक झालेलं होतं बापूंचं की बापूंनी 4 अंकी दर दिला, 4 अंकी दर दिला। त्यावेळेस गव्हाण पूजनला बरेचसे नेते मंडळी आलेली होती, तर त्या नेते मंडळींनी सुद्धा बापूंची अशी प्रशंसा केली की तुम्ही किती कशा पद्धतीने कारखाना चालवला, काय केलं, आम्हाला पण त्यांचं मार्गदर्शन करा, हे करा, अशा पद्धतीने नेते मंडळींनी सुद्धा त्यावेळेस बापूंची प्रशंसा केलेली होती। त्याच्यामुळे ते उत्तम प्रशासक सहकारातला आणि विशेषतः साखर कारखानदारीतला हे म्हणजे पृथ्वीराज बापू जाचक। बरं, जसं की आता आजूबाजूला कारखान्यात आपण जर बघितलं की सभासद हा ऊस तिथंच घालतो, पण सभासदांनी बाहेर ऊस घालू नये म्हणून काही त्यांनी पण नियम अटी केलेले कारखान्याने, पण जसं आज आपल्या इथं सभासद ऊस घालत नाही, त्याच्या पाठीमागची कारण काय? आता सभासदांना कसं आहे की इतर कारखान्याच्या तुलनेत 500-600 रुपये दर कमी मिळाला, हे काळ्या दगडावरची रेख। बरं, आर्थिक नुकसान सर्वसामान्य शेतकरी किती दिवस करणार? त्याच्यामुळे पर्याय म्हणून त्यांनी जादा दर देणाऱ्या ऊसाला जादा दर जिथं मिळेल तिथं ऊस घालायचा प्रयत्न केला। बरं, आता जो पॅनल कोणताही आहे ना, तो पॅनल सभासदांबद्दल कशी भूमिका ठाम करेल? तो आता जो पॅनल येईल, माझा तर असा अंदाज आहे की जय भवानी माता पॅनल आहे तो पॅनल टू पॅनल सगळं मतदान होईल त्या पॅनलला। आणि अजितदादांचं नेतृत्व लाभलेलं आहे। केंद्रातून जे सहकारी संस्थेला जे अपेक्षित असतं केंद्र सरकारकडनं, राज्य सरकारकडनं,
हे सर्व गोष्टी माननीय अजितदादा पवार आणि भरणे मामा हे दोघं जण निश्चितपणे वरनं प्रयत्न करतील आणि ह्या आर्थिक गर्गेतनं कारखाना बाहेर काढतील अशी सभासद, ऊस तोडणी कामगार असतील, कारखान्याचे कामगार असतील असं प्रत्येकाला वाटते. आणि त्यामुळं निश्चितच आतापासूनच कारखान्याला ऊस द्यायचा, आता बाहेर ऊस द्यायचा नाही. इतकं आर्थिक नुकसान सहन केलंय आणि आपली संस्था वाचणार असेल तर आपण आता ह्याच कारखान्याला ऊस दिला पाहिजे अशी लोकांची मनोधारणा तयार झालेली आहे. धन्यवाद. नमस्कार, तुमचं नाव? तुषार सपकाळ. बरं, आज तुम्ही काय सांगता भावनगर कारखान्याबद्दल? काय नाही, दादांच्या आणि मामांच्या साथीने बापूंचा पॅनल येणार. 21 जागा येणार. सभासदांना चांगले दिवस येतील. सभासदांना तुम्ही म्हणताय चांगले दिवस येणार आहे, पण आज जो सभासद आता रडत आहे की तो म्हणत आहे आमच्या प्रपंचासाठी, आमच्या संसारासाठी जे आता जी 9 वर्ष निवडणूक लांबलेली आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आता काय मागचं काय आम्हाला बघायचं नाही. थोडं कसं आहे, पहिलं दादा आर्थिकची कारखान्याला जास्त गरज होती. बरोबर आहे. त्याच्यामुळे आता आर्थिक शासनाकडून जास्त आपल्याला मदत होणार आहे. केंद्राची बी मदत होणार आहे. अच्छा. दादा उपमुख्यमंत्री आहेत, अर्थ खातं त्यांच्याकडे आहे, मामा कॅबिनेटमध्ये केंद्राची निवडणूक लांबली होती. त्यामुळे नियोजन असं लांबत घेतलं. त्याच्यामुळे आता चांगले दिवस येतात. धन्यवाद. नमस्कार, तुमचं काय नाव? धनंजय बोटे. बरं, आज तुम्ही सभासद आहात, किती ऊस जातो तुमचा? 150 टन आपला 150 टन जातो. आज हा भावनगर कारखाना पहिला कसा होता? पहिला चांगला होता हो, पण आता आर्थिक दृष्टी अडचणीत आलेला आहे कारखाना. त्यासाठी कारण काय आहेत? कारण काय, तोडीचं निवेदन नाही, सभासदाचा म्हणजे असं विचार नाही. बरोबर आहे. तुम्ही खते बियाणे कुठनं घेता? आम्ही खाजगी मधून घेतो. खाजगी मधनं घेता. बर, आता तुम्ही कधीपासून भावनगरला ऊस घालताय? आता 20-25 वर्ष झाली. पहिलं गाळप जास्त असायचं कारखान्याचं, आताचं गाळप कमी आहे. त्याच्या पाठीवर नक्की कारण भरपूर आहेत. आमचं कंत्राट सुद्धा असतं कारखान्याला. कंत्राट पण आहे तुमचं. वस्तुळे. बरं, आता हे जे 2 पॅनल लागलेले आहेत, श्री जय भवानी माता पॅनल आणि श्री छत्रपती बचाव पॅनल, दोन्ही पॅनल तुमच्या ओळखीचे आहेत, उमेदवार ओळखीचे आहेत. त्यांची अपेक्षा तुमच्याकडून काय आहे? भवानी माताच पॅनल लागणार. बरं, लागणार बरोबर आहे, पण अपेक्षा काय आहे की तुम्ही एक सभासद म्हणून त्यांना तुम्ही काय सांगू शकता की तुम्ही आमच्यासाठी काय कराल? काय त्यांनी ऊसाचं नियोजन व्यवस्थित करावं, भाव चांगला द्यावा, सभासदाचं चांगलं कल्याण करावं, एवढंच आमची अपेक्षा, दुसरी काय नाही. ओके, धन्यवाद. तर मित्रांनो, आपण सभासदांबरोबर बोलत आहे. काही ग्रामस्थ मंडळी आहेत भावनगर मध्ये, तर बघूया. नमस्कार, तुमचं नाव? या की पुढे की तुमचा आवाज इतका कमी की आवाज आहे ना माझ्या माईक मध्ये. बर, आज तुम्ही भावनगरला ऊस घालताय? घालतो. किती टन ऊस जातो तुमचा? 100च्या आसपास. 100 टन आसपास जातो. काय का भावनगर मार्फत म्हणजे तुम्हाला काय अपेक्षा काय आहे कारखान्याकडून? अपेक्षा काय, दर चांगला मिळावा बर, हीच अपेक्षा. आता कारखान्याचा दर किती आहे? आता काय दर 2800 रुपये. 2800 रुपये दर आहे. बर, पहिलं गाळप कारखान्याचं काय असायचं? गाळ भरपूर व्हायचं पहिलं, मग आता नाही ना ते. बर, काय त्याच्या पाठीमागची कारण? कारण काय, आता काय अडचणी, आता काय वरच्याच कार्यकर्त्यांना माहिती, आम्हाला तरी काय सांगता यायचं. बर, चला, ओके, धन्यवाद. नमस्कार. काका, तुमचं नाव? नानासाहेब माणिकराव निंबाळकर. बर, आज कारखान्याची निवडणूक लागलेली आहेत. निवडणूक खूप लांबणीवरती गेलेली आहे आणि सर्व जे सभासद आहेत त्यांना अपेक्षा आहे जो कोणताही पॅनल येईल त्या पॅनलनी नक्कीच सभासदांचं चांगलं काम करतील. आज त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? नाही, 8 वर्ष झालं कारखाना अडचणीत आहे. तर सगळ्या सभासदांचं एकच म्हणणं आहे की आपला कारखाना आहे ना, तो अडचणीतून बाहेर निघावा, हीच अपेक्षा शेतकऱ्यांची, सर्व सभासदांची आहे. आणि जे आपल्या जे 500-700 रुपयाचा जे भावाचा फरक पडतोय तो इतर कारखान्याप्रमाणे भाव मिळावा ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. त्याकरता आज बापूंचा अभ्यास आहे, तर बापूंच्या मागे भरपूर सभासदांचं लोकमत आहे. बरोबर आहे. आता जसं की तुम्ही बापूंचं नाव घेतलं, बऱ्याच ठिकाणी आम्ही गेल्यानंतर सभासदांच्या दोन्ही बापूंचं नाव येतंय, पण बापूंचा अभ्यास काय आहे? काही लोक म्हणतात कारखान्यामध्ये काय अडचण आली, काय प्रॉब्लेम आला तर बापू तो प्रॉब्लेम होऊस तर कधी कधी घरी जात पण नसायचे. तुम्हाला का त्याबद्दल काय सांगायचं आहे? नाही, बापू म्हणजे जुने BSc ॲग्री आणि बापूंनी एक 8-10 वर्षे 7 वर्षे काम केले कारखान्यात. साखर संघाचे माझे अध्यक्ष. बरोबर आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा सर्वसामान्य जनतेला होईल अशी सभासदांची अपेक्षा आहे. आणि कारखाना अडचणीतनं बाहेर काढू शकतात असं बापूंच फक्त काढू शकतात अशी सर्वसाधारण सर्व सभासदांची. आता कारखान्यावरती साधारणतः किती कर्ज आहे सांगू शकताल? आणि ती एवढ्या खोलात आपल्याला काय ठीक आहे, किती का कर्ज असताना हा कारखाना बाहेर यायला किती दिवस लागतील? आता सरासरी जर सगळ्या, आता ही कसं आहे माहिती आहे का,
बापू म्हणजे बापूंनी सुद्धा युती तयार केलेली की राज्य सरकार केंद्र सरकार यांची मदत मिळावी. त्यासाठी बापूंनी सुद्धा तडजोडी केल्या. अगदी बरोबर. तडजोडी करून बापू आज कारखाना बाहेर काढायच्या ह्या धोरणाने बापू उतरलेत. तर त्याला सर्व सभासदांची साथ मिळावी अशी बापूंची तर वैयक्तिक भाषणातून अपेक्षा आहे. तर त्या पद्धतीने केंद्र सरकार राज्य सरकारने जर सहकार्य केलं तर 1 वर्षात कारखाना बाहेर निघाला अशी सभासदांची अपेक्षा आहे. ओके, धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. तुम्ही झाले बोललो. नमस्कार. तुमचं नाव? नमस्कार. या की तिथे या की. नमस्कार. तुमचं नाव? सचिन निंबाळकर. आज ही जी निवडणूक लागलेली आहे कारखान्याची, याबद्दल तुमचं काय मत आहे? कारखान्यात निवडणूक लागलेली आहे, पण आता कारखान्याची परिस्थिती अवघड आहे सध्या. अगदी बरोबर आहे. अडचणीत आहे कारखाना. अडचणीत आहे. क्रशिंग होत नाही कारखान्यात, त्यामुळे रेट भेटत नाही, बर, कर्ज भेटत नाही, कर्जाचा हप्ता जात नाहीत, बरोबर आहे. त्यामुळं सभासदांना थोडस बिलाचं कमी मिळत आहे. आता जो पॅनल येणार आहे त्या पॅनल मार्फत तुम्हाला, आता जसं की तुम्ही म्हणले जे हे कारण आहेत, खरंच कारण आहेत, त्यांना तुम्ही काय सांगता? एखादा पॅनल आता निवडून आला, श्री जय भवानी माता पॅनल म्हणा किंवा श्री छत्रपती बचाव पॅनल, कुठलाही पॅनल येऊन द्या, त्या पॅनलला तुम्हाला सभासद म्हणून सांगणं, तुम्ही काय सांगाल त्यांना? काय शेतकऱ्यांना भाव व्यवस्थित मिळावा, बरोबर आहे. एवढी शेतकऱ्याची अपेक्षा आहे, दुसरी काय नाही. काय 2 पैसे त्याच्या प्रपंचाला लागतील, संसाराला लागतील. तर कर्ज आहे, कर्जाचं व्याज जाते, हप्ता जातात, त्यामुळे रेट कमी मिळतोय सभासदाला. बरोबर आहे. जसं क्रशिंग वाढेल तसं व्याज बी जाईल, बरोबर. कर्ज बी कमी होईल आणि होईल. शेतकऱ्यांना हळूहळू भाव बी मिळेल. तुमचा किती ऊस जातो? 200 टनाच्या 200 टनाचा जातो आसपास. चला, धन्यवाद. या. नमस्कार. तुमचं नाव? मनोज पवार. बर. आता सध्या ही जी निवडणूक लागलेली आहे, निवडणुकीचं आता आज उद्याच्या दिवसच आहे आणि 18 तारखेला मतदान आहे. आजूबाजूचे जे सभासद आहेत, सभासद सांगतात की कारखाना अडचणीत आहे, हा कारखाना अडचणीत, त्यावरती अनेक कोटीचं कर्ज आहे, खूप दिवस लागणार आहे, याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? निश्चितच छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली आणि या निवडणुकीमध्ये जे आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, माननीय दत्तात्रय मामा भरणे आणि माननीय साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज बापू जाचक यांच्या मार्गदर्शनाखाली जे पॅनल तयार झाले, ते पॅनल बहुमतानं निवडून येऊन या कारखान्याची आर्थिक परिस्थिती निश्चितच सुधारेल अशी ग्वाही मी या निमित्तानं देतो. कारण बापूंचा गाढा अभ्यास आणि या कारखान्याच्या विषयी असलेली माझी आत्मीयता, कारण बापूंनी ज्या वेळेस चेअरमनपद भूषवलं त्यावेळेस काटकसरीनं कारखान्याचा कारभार केलेला आहे आणि त्या कारखान्यात सर्व सभासदांना बरोबर घेऊन आत्ताचं जे येणारं संचालक मंडळ आहे ते निश्चितच चांगल्या प्रकारे काम करेल आणि कारखाना आर्थिक गर्गेतून बाहेर काढून सभासदांना 4 पैसे जास्त देण्याचा निश्चितच प्रयत्न करेल असा आम्हाला आत्मविश्वास आहे. धन्यवाद. तर मित्रांनो, हे आपण आता भवाननगर मध्ये होतो. भवाननगर मधले जे सभासद, काही ग्रामस्थ मंडळी सांगत आहेत की हा जो भवाननगरचा जो कारखाना आहे निश्चितच बाहेर पडेल आणि जो सभासद वर्ग आहे, आजूबाजूचा जो सभासद वर्ग आहे, जो आता रोष निर्माण झालेला आहे, त्यांना जो राग आलेला आहे की बाबा आम्ही जो कोणताही पॅनल निवडून येणार आहे तो नक्की यावरती काम करेल का, आणि नक्कीच बघूया आता 18 तारखेला जे मतदान होणार आहे त्यानंतर जो निकाल लागणार आहे, खरंच सभासदांसाठी एक आनंदाची बाब आहे. आणि एवढंच मी सांगतो की भवाननगर मार्फत आणि जे आजूबाजूमधनं आपण जे आता व्हिडिओ करतो त्या मार्फत की कुठलाही पॅनल निवडून येऊन द्या, फक्त जे आपल्या सभासदांवरती जे त्यांच्या घरामध्ये 2 पैसे येणार आहेत ते नक्की येऊन द्या. कारण सभासदांना काय पाहिजे नसतं, एवढं तो कष्टाने ऊस हे करतो, पिकवतो आणि कारखान्याला ऊस घालायचं म्हणलं की त्याला भाव कमी मिळतो. तर असं ना काय कारण असं ना त्यांनी ते शोधून काढावे. धन्यवाद. नमस्कार. तुमचं नाव? सीताराम नेमू पांढरे पाटील. बर. तुमचा कारखान्याला ऊस जातो. आज भवाननगर कारखान्याबद्दल तुम्ही काय सांगताल? काय सांगायचे, आता इलेक्शन लागले, प्रत्येक माणसाला वाटतं मेन, पण कुणी काय डायरेक्ट आला आणि चेअरमन आला, काहीच करू शकत नाही. सभासदाच्या हातात सगळा खेळ आहे. अगदी बरोबर. सभासदांनी ऊस बाहेर नसता घातला तर कारखाना तोट्यात राहिला नसता. बरोबर आहे. सभासदांनी ऊस बाहेर घातल्यामुळे हा प्रॉब्लेम व्हायला लागलेला आहे. कारखाना चालू असताना जर तुम्ही ऊस बाहेर घालता रोख पैसे यासाठी बर, किंवा आपल्याला काहीतरी धान्य पिकवायचे दुसरं म्हणून, बरोबर आहे. ह्याच्यासाठी सभासदांनी केलेला घोटाळा कुठला चेअरमन होते त्यांच्या हातात काहीच नाही. बरं, सभासदांनी बाहेर ऊस घालू नये म्हणून सभासदांना तुम्ही काय सांगताल? सभासदांनी घालू नाही, पण त्यांना रान मोकळं करायचे, पीक करायचे. बर. पीक करून पुन्हा त्यांना
आपलं पैसे रोख आणायचे तिथं कपात होत्याला मग सोंग केली लोकांनी सभासदांनी. बरोबर आहे, अगदी बरोबर. कोणी चेअरमन आला पदार्थ देऊ शकत नाही. आता जसं की श्री जय भवानी माता पॅनल, श्री छत्रपती बचाव पॅनल असे 2 पॅनल लागलेले आहे आहेत. ना. कुठलाही पॅनल येऊ द्या, त्या पॅनलकडून तुमची काय अपेक्षा आहे सभासद म्हणून? सभासद म्हणून जे काय माणसांनी चांगलं केले त्याच आवी गोल्पाने 52% बोनस दिला. बरोबर आहे. बिल 2600 रुपये त्या काळात, आज ते 6,000 रुपये बिल आज त्या काळाला होत आहे. बरोबर त्या आहे. काळातलं जी बिल आहे 2600 त्या 6,000 रुपये व्हायला पाहिजे. पहिला पाहिजे होतं, ते झालं नाही. नाही झालं. आज जर भावनगर कारखान्याची सभासद लोकसंख्या किती आहे? 20,000 22,000च्या आसपास आहे. 22. मग आज त्यानुसार त्या कारखान्याचं गाळप किती व्हायला पाहिजे होतं? गाळप 11 लाखापर्यंत 10 लाखापोर होत होतं. बर. कारखाना वाढवला, 4,000 टन करून आणली मंजुरी आणि 3,500 टनच केलाय. 3,500 टन केलाय. त्यात 5,500 टनाचा राडा झाला. बर. बापूंबद्दल तुम्ही काय सांगताल आज? नाही ना, बापूनीच केला 4,000 टन. बापूंनीच केला होता. आणि बरोबर आहे. बापूनी आता ह्याच पवारांना इतक्या दिवस शिवाय दिल्या, आता बापू तिकडे आपली लोक सोडून पळून गेले. बरोबर आहे. त्याच्यामुळं बाकीची लोक नाराज आहेत. बापू बरोबर आहे. बापू मोठं दिसते. बापूनी MD त्यांच्यासारखा ठेवला होता. बरोबर आहे. त्या MD त्यांनी दोघांनी चेन टाकली, ती चेन चालली पण नाही. चेन चालू पण नाहीये. नाही झाली. आवी गोल्पाने टाकले, आजपर्यंत चालली. बरोबर आहे. हा कारखाना बाहेर यायला किती दिवस लागतील? आता कारखान्यावर कर्ज आहे. कर्ज आहे. ऊस घातला लोकांनी तर 2 वर्षात निघल बाहेर. बरोबर. ऊस नाही घातला तर ते निघू शकत नाही तर कर्ज. ह्या कामगाराचा अर्धा पगार देणं सुद्धा होणार नाही. बरोबर आहे. ओके. पगारच टाकल्यात लोकांचं, त्याच्यामुळे टाकल्यात. लोकच बेकार आहेत. कुणी चेअरमन येऊ द्या, घरचं पैसे देऊ शकत नाही. बरोबर. ओके. धन्यवाद. नमस्कार, तुमचं नाव? माझं नाव अमोल भोगटे, भवानीनगर. बरं. आज या भावनगरची पंचवार्षिक निवडणूक लागलेली आहे 2025 आणि 2030. निवडणूक खूप लांबणीवर गेलेली आहे. साधारणतः 9 ते 10 वर्षानंतर निवडणूक लागलेली आहे. आज ही निवडणूक लागलेली आहे, सभासदांचं लक्ष लागलेलं आहे. कुठला पॅनल निवडून येतोय आणि कोण आमचं भलं करतंय, याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? काय साधारण आता एक आपल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे एक साधारण 22,700 सभासद आहेत. तर गेले 10 वर्ष झालं ह्या काय जे काही बापू असतील किंवा दादा असतील, सत्ताधारी किंवा बापू, ह्या दोघांमध्ये 10 वर्ष किंवा 5-7 वर्ष झालं कोर्टात त्यांचं चाललं होतं की बाबा हे मतदान यादी असेल किंवा काही विविध गोष्टी असतील ह्याच्यावर चाललं होतं. पण ठीक आहे, दादांनी पण थोडासा मनाचा मोठेपणा केला. मामा असतील त्याच्यामध्ये, बापू, ह्या तिघांनी एकत्र येऊन त्यांचे विचाराचे जे काय समजा मतभेद असतील ते मतभेद विसरून छत्रपतीच्या या सभासदांच्या हा एक प्रपंचाचा विषय आहे. हा कुठलं राजकीय जिल्हा परिषद नाही किंवा विधानसभा नाही, हा शेतकरी सभासदाच्या एकदम घरातील हा चुलीचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे हा खूप अत्यंत सभासदांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. म्हणून ह्या सर्वांनी तिघांनी एकत्र येऊन सर्वपक्षीय पॅनल तयार केलेला आहे. बरोबर आहे. आणि ह्या पॅनलच्या माध्यमातून प्रत्येक सभासदाला एक आशा आहे की बाबा छत्रपती कारखान्याची काय दुरावस्था झालेली आहे. मागील सत्ताधारी असतील त्याबद्दल काय त्यांच्याबद्दल बोलायला त्यांच्या काही अडचणी असतील, त्याच्यामुळे थोड्या अडचणी छत्रपती कारखान्याच्या त्या कारकिर्दीत झाल्या असेल 10 वर्षात. परंतु कोणाला नावं ठेवणं योग्य नाही, त्यांच्या अडचणी असतील. परंतु इथून पुढच्या काळात जे आपण 5-7 वर्षाला आपण म्हणतोय की छत्रपतीला जर अडचणीतनं बाहेर काढायचं असेल तर आदरणीय बापूंच्या माध्यमातून हा छत्रपती कारखाना बाहेर निघू शकतो, असं प्रत्येक सभासदाचं असं मत आहे. किंवा त्यांना एक वाटतंय की बाबा बापूंचा अभ्यास पाहता त्यांच्या वडिलांनी, साहेबराव अण्णांनी जी काय किंवा त्यांच्याबरोबर जी काय मंडळी होती, पवार, निंबाळकर, चोपडे वगैरे जी काय मुंडे ही असतील, ह्या लोकांनी जी संस्था स्थापन केलेली आहे त्या संस्थेला जी काय अडचणीत गेलेली आहे तर ती नावारूपाला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त होण्यासाठी ह्या बापूंची गरज आहे. कारण त्यांना प्रत्येक कारखान्यातल्या प्रत्येक विभागाची, प्रत्येक मशिनरीची, ऊस कसा बाहेर निघून परत त्याची साखर कशी तयार करायची याचा अभ्यास आदरणीय बापूंना आहे. मी म्हणत नाही की विरोधकांना काय अभ्यास नाहीये, जे विरोधक आहेत त्यांना पण अभ्यास आहे. त्यांनी पण चांगलं त्या काळात भाव द्यायचा प्रयत्न केला. दादा असतील, दादांनी सुद्धा. बरोबर. त्यांच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. दादा असतील, बापू असतील किंवा अजून मुरली काका असतील,
पावीदादा असतील. परंतु मला एक म्हणायचं आहे की आता ठीक आहे, चला आता मतभेद विसरलेत ना, आदरणीय दादा, मामा आणि बापू यांच्या माध्यमातून जी काय आता इथनं पुढं संस्था आपल्याला प्रगतीपथावर आणायची, त्यासाठी आता आप्पा म्हणले त्या पद्धतीने छत्रपती कारखान्याच्या सभासदांना एक कळकळीची विनंती की तुम्ही छत्रपती कारखाना सोडून एकही टिपूर बाहेर देऊ नका. बरोबर आहे. आणि जर नाही दिलं तर येणारा काळ आपणच पाहू शकताय की कसं गतवैभव आणि कसं सुगीचे दिवस येतील, बरोबर हे आहे, आपण बरोबर आहे. पाहणं गरजेचं आहे. म्हणून मला सभासदांना कळकळीची विनंती करायची आहे की आपण आपलं थोडंसं तळा दम काढा, थोडा वेळ काढा, सगळं चांगलं होणार आहे. सगळं चांगलं होणार आहे. दादांनी, मामांनी आणि बापूंनी हे एकत्र येऊन अतिशय चांगल्या पद्धतीचं हे पॅनल तयार केलेलं आहे. म्हणून जय भवानी माता पॅनल, आम्हाला आशा आहे की जय भवानी माता पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार, कब्बशी या चिन्हावरचे सर्व उमेदवार हे प्रचंड बहुमताने निवडून येतील अशी आम्हाला आशा वाटते. बरोबर, ओके, धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? मी महेश यशवंत पवार, हनुमान निवडचा ऊस उत्पादक सभासद आहे. प्रथम मी पृथ्वीराज बापू जाचक यांचा मी आभार मानतो. यासाठी आभार मानतो की आमच्या लाकडी निंबोडी हे जे गाव आहे ते गाव दुष्काळी गाव म्हणून ओळखलं जात होतं, परंतु या गावाला छत्रपती कारखान्याला कोणच सभासद करून घेत नव्हतं. प्रथम पृथ्वीराज बापू जाचक यांनी आमच्या निंबोडी गावाला सभासद करून घेतलं, त्याबद्दल त्यांचा मी हार्दिक आभार मानतो, हार्दिक अभिनंदन करतो. कारण का त्यांच्यामुळेच आमच्या जीवनात हरित क्रांती आली, अर्थजन आलं. बरोबर आहे. आणि बदल अहमदनगर बदल झाला त्यामुळे, बापूमुळे. बरोबर आहे. आणि अभ्यासून व्यक्तिमत्व म्हणून या पंचकृषीत त्यांची ओळख आहे. साधारणतः तुमच्या गावामध्ये किती सभासद संख्या असेल? आमच्या गावामध्ये 534 एकूण सभासद आहे. सगळ्यांना घेतलं सभासद करून घेतलेलं आहे सर्वांना. पण अजून भावनगर बद्दल तुम्ही काय सांगताल की आज भावनगरची जी हा जो आता अडचणीत कारखाना आलेला आहे त्याला कारण काय असू शकतात? कारण असं काही त्यांच्या लेवलने अडचणी असू शकतात. बरोबर, आपल्याला त्यात काही प्रशासकीय अडचणी असतात. तर जो आज पॅनल निवडून येणार आहे कोणताही आहे ना, तर त्या पॅनल कोण जो सभासद आता जो मागणी करत आहे की आम्हाला चांगले दिवस येऊन द्या, जसे की आता सरांनी सांगितलं की सभासदांनी कुठे बाहेर ऊस घालू नका, आज नक्कीच जो पॅनल येणार आहे तो नक्कीच काम करेल, याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया येणार आहे? प्रथम सभासदांनी फक्त छत्रपतीचाच ऊस घालावा अशी मी त्यांना विनंती करतो सभासदांनी. अगदी बरोबर. आता काही पूर्वी काय करायचे लोक या कारखान्याला त्या कारखान्याला ऊस घालत होते, त्यामुळे परिणाम आहे गाळपावर परिणाम होत होता. बरोबर आहे. साधारणतः 10-11 लाखाच्या पुढं आपलं क्रसिंग झालं पाहिजे, ते 5 ते 7 लाख टनावर आलेलं होतं. म्हणजे कुठंतरी अर्धा ऊस हा बाहेर चाललेला आहे, म्हणूनच गाळप कमी होत आहे. त्यामुळे या कारखान्यावर तोटा होत आहे. धन्यवाद सर. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? अजित मासळ, काटेवाडी. आज ही भावनगरची निवडणूक आहे पंचवार्षिक, याबद्दल तुम्ही काय सांगताल? आताची ही निवडणूक सध्याचं वातावरण बघता एकतर्फी निवडणूक झालेली आहे. श्री जय भवानी माता पॅनलचं पारडं पूर्णपणे जड आहे. कारण महाराष्ट्र राज्याचं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, नामदार भरणे मामा असतील आणि साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज बापू जाचक असतील, यांच्या नेतृत्वावर इथल्या 53 गावातल्या सभासदांनी विश्वास ठेवलेला आहे. विश्वास ठेवण्यामागचं कारण की पृथ्वीराज बापू यांची प्रतिमा संपूर्ण पंचक्रोशीला किंवा 53 गावातल्या लोकांना माहिती की कारखान्याच्या नेहमी हिताच्याच आणि सभासदांच्या बाजूचीच राहिलेले. त्यामुळे सध्याचं वातावरण बघता जय भवानी माता पॅनलचे सर्वचे सर्व उमेदवार अगदी भरघोस मतांनी निवडून येतील. बरोबर आहे. ठाम विश्वास आहे तुम्हाला? ठाम विश्वास आहे. बापूंचं कामही चांगलं आहे. 100% बापूंचं काम चांगलं आहे. उलट बापूंनी आणि अजितदादांनी एकत्र यावं ही खरं सभासदांची इच्छा होती आणि त्या दोघांनी पूर्ण केली. कारण का दादांकडे आज दादा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, एक्साईज खातं त्यांच्याकडे आहे, अर्थ खातं त्यांच्याकडे आहे, कृषी खातं त्यांच्याकडे आहे, सहकार खातं, म्हणजे जे साखर कारखानदारी चालवण्यासाठी लागणारे जे राज्य शासनाचा, केंद्र सरकारचा जो पाठिंबा लागतो, भरभक्कम आधार लागतो, तो पूर्णपणे दादांच्या माध्यमातून पृथ्वीराज बापू यांना भेटणार आहे. आणि पृथ्वीराज बापू असताना साखर धंद्यातला आपण एक गावठी शब्द आहे किडा, साखर धंद्यातला एकदम किडा आहेत. म्हणजे त्यांना बारीक प्रत्येक गोष्ट लक्षात आहे. त्यामुळं बापू, दादा आणि मामा या तिघांच्या नेतृत्वात हे कारखाना बाहेर निघण्यासाठी काय अडचण येणार नाही. 100% कारखाना अडचणीत आहे. पण साधारण 11-12 लाख मेट्रिक टनांनी जर 3 वर्ष कारखाना चालवला आणि योग्य नियोजन केलं तर 100% कारखाना बाहेर निघेल. तुम्हाला काय वाटतं बरं, सभासद हा बाहेर ऊस घालायचा थांबेल? 100% थांबेल.
इथून मागचं काय होत होतं की नेतृत्वावर लोकांना थोडी शंकाच होती आणि आता बापू असतील, दादा असतील, मामा असतील यांनी एकत्र येऊन कारखाना 100% बाहेर काढण्याची त्यांनी एक आपण काय म्हणतो प्लॅन तयार केलेला आहे. त्यांचा त्या प्लॅननुसार सक्सेस होईल आणि शेतकरी 100 नाही 1000% ऊस छत्रपती कारखान्यात येतील. एक टिपरू सुद्धा बाहेर जाणार नाही एवढी गॅरंटी आहे. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. या की पुढं. सर तुमचं नाव? प्रवीण गोळवे. ओके सर, आता ही जी पंचवार्षिक निवडणूक लागलेली आहे भावनगरची आणि सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे की कोणता पॅनल निवडून येणार आहे आणि हे जे आता जे कारखान्यावरती कर्ज म्हणा किंवा अडचणीत जो भावनगर कारखाना आलेला आहे याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे सर? आता सगळ्यात प्रथम तर कारखान्याच्या जे दादांनी जो पॅनल उभा केला आहे बापूंच्या माध्यमातून तो पॅनल तर अगदी सक्षम आहे. ते तर प्रयत्न 100% कारखान्याची निवडणूक ह्याच्यातून बाहेर काढायचा प्रयत्न करणार का पण त्यासाठी शेतकऱ्यांनी बी तेवढी काळजी घेणे गरजेची. अगदी बरोबर. शेतकरी काय करू आता आम्ही सभासद आहे, आम्ही ऊस देणार तिकडं दौंड अॅग्रो, बारामती अॅग्रो बरोबर किंवा गाळपच नाही झालं तर कारखाना कर्ज शेतकऱ्यांनी सुद्धा आधी आपल्या छत्रपतीला ऊस दिला पाहिजे. म्हणजे एक 4-5 वर्ष छत्रपती सोडून कुठे ऊस न दिला तर छत्रपती बाहेर निघू शकतो. आता म्हणजे आता हे बापूंचा जरी पॅनल आला तर ऊसाचं गाळप नाही तर बापू तरी काय करू शकतात? काहीच करू शकत नाही. त्यासाठी गाळप होणं महत्वाचं आहे. एक 10 लाखाच्या वर गाळप प्रत्येक वर्षी 3-4 वर्ष झालं की कारखाना 100% बापू बाहेर काढते. बरं, आता बऱ्यापैकी गेल्यानंतर ना आम्ही गावागावात जातो तेव्हा सभासद काय म्हणतात की असा ठाम विश्वास आहे का हा जो पॅनल आल्यानंतर पहिले मागचे दिवस तर पुढे परत येणार नाही का, असं तुम्हाला काय वाटतंय? नाही, गाळप व्यवस्थित झालं आणि हे नेतृत्व म्हणजे बापूंचं कसं आहे, बापूंचं कामगारावर सगळ्या कारखान्याच्या ह्याच्यातल्या सगळ्या खाचाखोडा त्यांना माहिती आणि त्यांचं उचक आहे. म्हणजे एका प्रकारचे दादांचं कसे प्रशासक वचन आहे. बाकीचं कोणी असलं तर दादा एखाद्या शासकीय ह्याच्यात गेले की सगळे अधिकारी कसे म्हणजे स्ट्रिक्ट म्हणजे याने काळजी घेतात की आपल्याकडून काय चूक होऊ नये. तसं बापूंच्या बी कारखान्याच्या बाबतीत तसेच वचक आहे. बापूंना कामगार वर्ग बऱ्यापैकी सगळे गाभारतात आणि कामाच्या बाबतीत आणि इतर तोडण्याची व्यवस्था असेल ते बापू सुरळीत करतात. इतर गोष्टी बापू बऱ्यापैकी कव्हर करू शकतात. बापूंना सगळ्या गोष्टी माहिती आहेत त्यातल्या. पंचवार्षिक निवडणूक ही 9 ते 10 वर्ष लांबली, याचं पाठीमागचं कारण काय असू शकतं? कारण सभासदांच्या काहीतरी केसेच्या कोर्ट मेटर त्यामुळेच लांबले. अगदी बरोबर आहे. आता ते आता कारण आम्हाला सांगता यायचं नाही. अगदी बरोबर आहे. चला, धन्यवाद. नमस्कार सर. सर तुमचं नाव? दादासाहेब बोनवे. बर सर, आज जी का भावनगरची निवडणूक लागलेली आहे तर बरेच कारण आहेत. आता तुम्ही सर्वजण सांगताय की ह्याचं पाठीमागचं कारण आपण सभासद पण आहे की सभासद ऊसच घालत नाहीये कारखान्याला. का घालत नाहीये की तो अडचणीमध्ये आहे. सभासदांना भीती वाटते की बाबा ऊस घालून पण ऊसापेक्षा कुठे दुसरं पीक करतंय त्यात पैसे कमावते. ऊसाला जर 60-70 हजार रुपये भाव येतोय आणि दुसऱ्या पिकाला तर लाख रुपये भाव येतोय, 2 लाख येतोय, तर आम्ही ऊस का हे करायचा पिकवायचा? त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? बरोबर आहे. आता विस्तार वाढ झालेली आहे कारखान्याची, त्याच्यामुळे कारखाना थोडा अडचणीत गेलेला आहे. परंतु दादा आणि मामांच्या आणि बापूंच्या ह्या तिघांच्या जर ताब्यात कारखाना असेल तर निश्चितच कारखाना आपल्या पूर्व पातळीवर येण्यास जास्त वेळ लागणार नाही. आणि खऱ्या अर्थानं आता तसं जर बारीक विचार केला तर जे सभासद बांधव आहेत हेतून मागं एक संभ्रम असा होता की आपला कारखाना अडचणीत चाललेला आहे. सभासद वर्ग आपला ऊस स्वतःचा ऊस दुसरीकडे देत होती. पण सगळ्यांनी जर आता विचार केला आणि जर दादांच्या नेतृत्वाखाली जर सभासदांनी जर सगळाच ऊस आपला या परिसरातला दिला तर कारखाना सुरळीत व्हायला काय वेळ लागणार. अगदी बरोबर आहे. म्हणजे जर सभासद जर ऊस बाहेर जर नाही घातला तर आपला हा नक्कीच जो 100% कारखाना बाहेर निघणार आहे. लगे काय ते जादूची कांडी आहे. बापू चेअरमन झाले तरी दादा 2-4 वर्ष लागणारच आहे त्याला. हे 2-3 वर्षात तरी बापू सुरळीत कारखाना सुरू ठेवतील असं बरोबर. आता जसं की अनेक गावामध्ये गेल्यानंतर आता 2 पॅनल म्हणणार, श्री जय भवानी माता पॅनल आणि श्री छत्रपती बचाव पॅनल. श्री छत्रपती बचाव पॅनल मार्फत तावशी गावामध्ये गेल्यानंतर लोक अविनाश दादा यांचं नाव घेतात. अविनाश दादा यांनी 51% बोनस दिला, त्याबरोबर 2600 रुपये भाव दिला. त्याचबरोबर भावनगर मध्ये आल्यानंतर काय सभासद म्हणतात की बापूंनी आम्हाला भाव दिला. बरोबर आहे, दादांनी भाव दिला होता पण त्याच्या मागे बी काय बरेचशा कारण आहेतच. बापूंनी आंदोलन केलं होतं, बापू अजूनही त्या फेऱ्या मारतायत. म्हणजे त्याच्या मागे बऱ्याच म्हणजे आपण काय इतकं राजकीय यात मागे, परंतु बापू महाराष्ट्र राज्याचे साखर संघाचे अध्यक्ष म्हणून बापूंनी बरेच वर्ष काम केलेलं आहे आणि बापूंचा दांडगा अनुभव आहे तो निश्चितच आपल्या सभासदांना फायद्याचा ठरू शकतो. आता जे सभासद तुम्हाला बघत आहेत त्यांना तुम्ही काय सांगताल? आता 18 तारखेला जी निवडणूक होणार आहे, नक्कीच आपल्याला दादाच्या नेतृत्वाखाली जो पॅनल आता उभा केलेला आहे त्याला सर्व सभासद बंधूंनी नक्कीच साथ दिलेली आणि
परिसरामध्ये या पंचक्रोशीमध्ये सगळेच जण एकतर्फी निवडणूक होण्याची शक्यता आहे. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार, बोला. तुमचं नाव? यशवंत गोळवे. बर, आज तुम्ही भावनगरला ऊस घालता? हो, घालतो की. किती सालापासून ऊस घालता? लय वर्ष झालं, 40 वर्ष झालं आता. बर, 40 वर्षात पाठीमागचा भावनगर कारखाना कसा होता? चांगलं होतं कंपनी. आताचा कारखाना कसा आहे? आताच वाटप गायला पुढारी आणला. त्याच्या पाठीमागची कारण काय आता, किंवा तुम्हाला सभासद म्हणून जो काय पॅनल येणार आहे निवडून, त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे? काय आपले कारखाना चांगला व्यवस्थित चालला पाहिजे, सभासदांना 4 पैसे भाव चांगला मिळाला पाहिजे. बरोबर आहे. आता आजूबाजूला जर काही कारखाना बघता, जसं की दौंडचा म्हणा, अलिगावचा म्हणा किंवा आमचा माळेगावचा म्हणा, आता त्यांच्या पट्टीमध्ये हा कारखान्याचा भाव आपला निश्चितच कमी आहे. मग त्यासाठी तुम्ही काय सांगता? तुमचा किती टन ऊस जातो? 300-400 टन जातो. आज तुमचा 400 टन ऊस जातो आणि आज भाव जर म्हणलं तर नक्कीच तुम्हाला पैसे तुमच्या कमीच येतात. पैसे तुमच्या मनामध्ये असा कधी विचार येत नाही का की ऊस सोडून आपण दुसरं पीक करावं? नाही, दुसराच बी काय परवडत नाही. दुसऱ्या पिकात नाही, दुसऱ्या पिकात पण परवडत नाही परवडत. बरं, जे आजूबाजूला जे सभासद लोक आहेत दुसरीकडे ऊस घालतात, त्यांना तुम्ही काय सांगता? काय त्यांना काय सांगायचं? सभासद म्हणतो जिकडे 4 पैसे मिळतील तिकडे ऊस दिला पाहिजे, जास्त जे कारखाना दिल तेव्हा. बरं, तुम्ही म्हणता आता 2 पैसे 4 पैसे दिला असा, मग तुमच्या भावनगरला जर ऊस नाही घातला तर तुमचा भावनगर कारखाना बाहेर कसा निघणार? नाही ना, मग घातलंच पाहिजे. पण थोडं आता इलेक्शन झाल्याच्या नंतर, अजितदादांची सत्ता आल्याच्या नंतर लागायला पाहिजे रोटेशनला चांगलं. बापू चेअरमन होत्याला. बरोबर आहे. बापूंविषयी तुम्ही अजून काय सांगता? बापूंबद्दल आदर आहे, चांगलं माणूस, व्यक्तिमत्व आहे. 10-5 वर्ष त्यांनी चेअरमन पदावर होते. बापूंचा कधी असा अनुभव आलाय का शेतीमधला? बापून कारखाना दबदबा होता बापूंचा, अधिकारी वर्ग, कामगार सगळे म्हणजे चांगलं रोटेशन होतं. पण बापूच्या नंतर सेटअप घ्यायला आलं बघा. ओके, धन्यवाद. नमस्कार. या की. पवार तुम्ही बोला. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? अभिजित श्रीमंत गंभीर. किती आहे पुढे? तुमचा किती ऊस जातो? आमचं काही 100 टन जातो. बरं, आज जी भावनगरची निवडणूक लागलेली आहे त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे थोडक्यात, एक सभासद म्हणून? काय निवडणूक चांगल्या पद्धतीने व्हावी. बरोबर आहे. आज लांबणीवर निवडणूक गेली त्याबद्दलची कारण? आज लांबली ना निवडणूक, खूप दिवसानंतर लागली. आज मग जो काय पॅनल येणार आहे निवडून, त्या पॅनल कडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? चांगलं शेतकऱ्यांसाठी थोडं ऊसाला भाव चांगला भेटावा. बरोबर आहे. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा, चांगले दिवस यावा शेतकऱ्यांना. चांगले दिवस यावा ते. बरोबर आहे. आता सध्या घडीला दुधाला पण काय भाव नाही. बरोबर आहे. दुधाला भाव वाढायला लागले. बरोबर आहे. ऊसाला चांगला भाव मिळावा, शेतकरी जगला तर सगळं जीवन जगणार आहे. नाही शेतकरी जेव्हा सगळं अवलंबून आहे आजकाल. अगदी बरोबर आहे. असं आहे. काय होईल का नक्की? जो पॅनल त्या आज तो काम करेल, छत्रपती कारखाना बाहेर काढेल. काढेल. नक्की. ओके, धन्यवाद. धन्यवाद.